नमस्कार. आज आपण पालघरमधील एका भन्नाट आंबा रक्षक उपक्रमाची माहिती घेणार आहोत. एकदम यशस्वी प्रयोग आहे हा. दरवर्षी किडींमुळे आंब्याचं अतोनात नुकसान होतं. या समस्येवर नेमका आणि प्रभावी उपाय काय असू शकतो? याच प्रश्नावर तोडगा म्हणून कृषी विभागाने 2025-26 साठी आंबा रक्षक सापळे वाटप हा जबरदस्त उपक्रम आणला. या खास पीक संरक्षण मोहिमेची सुरुवात पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातून अगदी जोमात करण्यात आली. आता कोणतीही योजना यशस्वी होण्यासाठी उत्तम मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष जमिनीवरील अंमलबजावणी या दोन्हीही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. या योजनेला तालुका कृषी अधिकारी हरीश माकर आणि आत्माचे प्रकल्प संचालक विनायक पवार साहेबांचं भक्कम मार्गदर्शन लाभलं. आणि प्रत्यक्ष मैदानात तंत्रज्ञान व्यवस्थापक हरीश बांगर आणि सहाय्यक कृषी अधिकारी मयूर पोटकुळे यांनी सापळे वाटप एकदम चोख बजावला. प्रक्रिया अगदी सोपी होती. पटापट सापळे वाटायचे, ते बागेत लावायचे आणि पिकांना किडींपासून लगेच सुरक्षित करायचं. पण कागदावरची योजना प्रत्यक्षात किती यशस्वी ठरली हे पाहण्यासाठी थेट मौजे कळंबे गावातच जाऊया. इथले शेतकरी दत्तात्रय पाटील यांनी हेच सापळे वापरून त्यांच्या प्रत्यक्ष फळबागेत आलेला अफाट फायदा सर्वांना दाखवून दिला आहे. विचार करा, जर एका गावात एवढं मोठं यश मिळत असेल तर राज्यभर ही योजना राबवल्यास आंबा उत्पादन किती वाढेल? नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कळंबे गावचा रहिवासी दत्तात्रय हुजी पाटील माझं नाव आहे. मी आपल्याकडे आमच्या ज्या वाडेमध्ये आंब्याच्या एक बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आपल्याला जे सापळे दिलेले आहेत, सापळे माझ्या वाडेमध्ये मी स्वतः लावलेले आहेत. आपल्याकडं जेव्हा आंबा तयार होतो त्यावेळेस एक फळमाशी आंब्यावर बसते आणि आंबा पिकला तर आंब्यामध्ये एक कीड उत्पन्न होते. तर त्याच्यासाठी ह्या सापळ्याची अत्यंत गरज आहे आणि तो सापळा आपल्याला कृषीकडून मिळालेला आहे आणि त्या सापळ्याचा मी उपयोग केला आहे. तो तुम्हाला मी प्रत्यक्षात सापळा दाखवतो. त्याच्यामध्ये माशी कशी, जंतू कसे पडतात माशी आणि जंतू तयार होतात ते तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवतो. तर आपण सापळा लावल्यानंतर किती माशा त्याच्यामध्ये पडलेल्या आहेत हा बघा मित्रांनो. मी तुमच्या समोर हा सापळा खोलतो आणि गेले 4 दिवस झाले हा सापळा लावलेला, तर किती माशी पडले ही तुम्हाला प्रत्यक्षात मी दाखवतो. तो आपण प्रत्यक्षात बघा. त्याच्यात पाणी ठेवावं लागते आणि पाण्यामध्ये त्या माशा पडतात आणि मग आपण ते पाणी परत ओतून देतो आणि परत चेंज करतो. त्याच्यामध्ये एक थोडंसं असं लिक्विड असते, ते लिक्विडच्या वासाने त्या माशा इथे येतात. एवढ्या माशा पडल्यात बघा प्रत्यक्षात. आपण हे आपल्या आंब्यांच्या संरक्षणासाठी जेव्हा आंबा पिकतो तेव्हा